सहभागी काही रुग्णवाहिकेचे चालक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. नमस्कार सर, आज आपण रुग्णवाहिका चालवत आहात. काय नेमक्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या आहेत? आज आम्ही पालघर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालक हे कित्येक म्हणजे जवळपास 15 वर्षातून आम्ही सेवा बजावत आहेत. पण आमच्यावर जो अन्याय झालेला आहे, कारण की आम्ही पण एक माणूस म्हणून आहे, पण आम्ही माणूस म्हणून जगण्यासाठी प्रशासनाला आम्ही प्रत्येक वेळेस येऊन भेट दिली, पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतात. तर आमच्या मागण्या हेच आहेत काय, आम्हाला पण एक कसं ह्याच्यानुसार एक तासाची लिमिट द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकीचे ज्या फॅसिलिटी आहेत त्या आम्हाला फॅसिलिटी भेटायला पाहिजेत. आणि आमच्या कुटुंबाला किंवा आमच्या परिवाराला आम्हाला टाईम द्यायला भेटत नाही, ते आम्हाला भेटायला पाहिजे. आणि आमचे जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे प्रमोद भाऊ आहेत, त्यांच्या सहकार्यातून आम्ही आज पालघर जिल्ह्यात घड्याळ आंदोलन करून आणि पुढचे जे आमच्या मागण्या आहेत त्या येत्या 26 तारखेला त्याच्यावर निर्णय होणार आहे. आणखी चालक आपल्यासोबत आहे, त्यांचंही आपण म्हणणं ऐकून घेणार आहोत. सर नमस्कार, काय सांगाल, आज आपण रुग्णवाहिका चालवता, अतिशय आपला जीव धोक्यात घालून आपण ही सेवा देत आहात. काय आजच्या आंदोलनातून आपली मागणी आपण करणार आहात? सर, आम्ही 16 वर्षापासून इकडे रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो आहे. शासनाकडून आम्हाला अतिशय कमी पगारात राबवलं जातं आहे, तेही 24 तास. आणि हे 24 तासच आमचं काम थांबलं पाहिजे कुठेतरी, आणि आम्हाला रिलीव्हवर भेटला पाहिजे किंवा आम्हाला आमच्या फॅमिलीसोबत वेळ देता आला पाहिजे. आणि आम्हाला जे वेतन दिलं जातं तेही अतिशय कमी. आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये ते आम्हाला परवडत नाही आहे. खर्च चालवणे, मुलांचं शिक्षण, खूप अडचणी येत आहेत. तर शासनाला आमचं एकच विनंती आहे का आम्ही आता 16 वर्षाची सेवा लक्षात घेता, तसं तर शासनाचा नियम आहे म्हणजे का 16 वर्षापेक्षा जास्त कंत्राटी कोणाला ठेवता येत नाही. तर आमचं समायोजन करून आणि आम्हाला व्यवस्थित वेतन भेटावं. आणि आम्हाला म्हणजे जसे आम्ही लोकांचे जीव वाचवतो, आमच्या परिवाराचे पण जीव आहेत, तर त्यांचे जीव वाचवण्याची पण आम्हाला संधी मिळावी. नक्कीच आणखी एक रुग्णवाहिका चालक आपल्यासोबत आहे, त्यांचंही म्हणणं काय आहे तेही आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, काय सांगाल, या दोघांनीही आपलं मत जे आहे मांडलेलं आहे. आपणही रुग्णवाहिका चालक आहात, कुठल्याही ठिकाणी आपण रुग्णवाहिकेची सेवा देता आणि आतापर्यंत आपण कशा पद्धतीने ही सेवा देत आलात आणि आता काय अडचणी आहेत तुमच्या, काय अनुभव येतो तेही सांगा. मी सचिन ठाकरे, मी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तलावली अंतर्गत तलावली पथक येथे कार्यरत आहे. येथे काम करत असताना आम्ही 24 तास आमची ड्युटी आहे, म्हणजे कामाचा तर निश्चित वेळ नाही. पण ह्या कामाच्या वेळेस आमच्या अतिरिक्त बोजा पडतो. कधी दिवसा, कधी संध्याकाळी, कधी रात्री 2ला, कधी पहाटे 5ला पण कॉल येतो. आणि त्या कॉलच्या संदर्भात किंवा आशांचा, BFचा किंवा 102चा कॉल आल्यानंतर आम्हाला ती तात्काळ ती रुग्णसेवा बजावावी लागते. मग त्यामध्ये गरोदर माता, सर्पदंश, सगळ्याच सेवा ज्या आहेत 108च्या त्या आम्हाला 102ला टाकलेल्या आहेत. आणि त्या सर्व सेवा आम्हाला करताना एक माणसाला आम्हाला रिलीवर नसल्यामुळे आम्हाला नाकीच न येतं आहे. त्याच्यामुळे पुरेशी झोप होत नाही आणि कुटुंबाला आमच्या वेळ देता येत नाही. परिणामी आमच्या तब्येतीमध्ये बिघाड होतो, तब्येतीमध्ये आमची सुधारणा होत नाही. त्याच्यामुळं घराची मानसिकता राहत नाही. घरी गेल्यानंतर थकलेला माणूस असतो, आपल्या मुलाबाळांना वेळ देता येत नाही. परिणामी नातेवाईकांकडे सुखदुःखाला जाता येत नाही. मग घरच्या घरी वाद निर्माण होतात. म्हणजे प्रत्यक्ष काम करून सुद्धा आणि तुटपुंजे वेतन आणि मान्य न्यायालयाच्या निर्णयानुसार जे समान काम समान वेतन आणि जो उर्वरित जो DA लागू केला आहे तो पण आम्हाला मिळत नाही. त्यामुळे काय होतं का अपुऱ्या वेतनामध्ये आमचं घर खर्च चालत नाही. त्याच्यामुळे कुटुंबात आमची वातावरण निर्माण होते. म्हणजे काम करून सुद्धा आम्हाला सुख नाही, ही आमची शोकांतिका आहे. आणि आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की शासनाने आमच्याकडे सकारात्मक नजरेने बघावं आणि माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा हक्क द्यावा. किंवा जे कामाचे तास आहेत ते निश्चित करावे, आम्हाला रिलीवर द्यावा आणि आम्हाला DA लागू करून वेतन वाढ द्यावी किंवा समान काम समान वेतन लागू करावं. आणि एक ड्रायव्हर पण एक माणूस आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यावा, ही आमची एक शासनाकडे विनंती आहे. शासनाने आम्हाला तर 26 तारखेचं हे दिलेलं आहे. 26 तारखेला जर सकारात्मक शासनाने आम्हाला हे दिलं नाही तर आम्ही त्या संदर्भात माननीय प्रमोद भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या माध्यमातून अधिक तीव्र आंदोलन करू. मात्र यावेळेस माघार नसेल त्यावेळेस आम्ही पूर्ण तयारीशी बसू. वेळ आली तर आमच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले, काय झालं तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही. हे आमचं हे आहे. एवढे मी मांडतो. आमच्या व्यथा तुम्ही पोचवा ही आमची विनंती आहे.
नक्कीच हे काही रुग्णवाहिका चालक होते. त्यांनी आपलं म्हणणं, आपल्या व्यथा ज्या आहेत त्या आपल्या मशालच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. 102 हा क्रमांक आपण जसा डायल केला आणि आपल्या दारामध्ये, रुग्णाच्या दारामध्ये ही रुग्णवाहिका तात्काळ लगेचच हजर होते. इतकी फास्ट सर्व्हिस आणि आपला जीव धोक्यात टाकून हे रुग्णवाहिका चालक जे आहे ती सेवा देत आहेत. आणि ह्यांनाच जर प्रशासनाकडून दुजाभाव मिळत असेल तर हे मात्र शासनाचा किंवा या लोकांचा जी सर्वसामान्य जनता आहे या जनतेचा हा अपमान समजला जावा. आता याकडे येत्या 26 तारखेला या ठिकाणी पुन्हा एकदा यांचं एक आंदोलन, एक मिटिंग होणार आहे. त्या मिटिंग दरम्यान नेमकी काय दिशा ठरते हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. अमोल रायपुरे, मशाल न्यूज नेटवर्क, पालघर.